असं आहे की समाजामध्ये एकाच प्रश्नाकडे अनेक जण अनेक दृष्टिकोनातून पाहतात आणि ज्या पद्धतीने अनेक लोक पाहत असतात ती प्रत्येक दृष्टी काही चूक असते असं मला वाटत नाही, पण वस्तुस्थिती अशी आहे की वेगवेगळ्या विचारसरणीतनं लोक वेगवेगळ्या पद्धतीने पाहत असतात. शेवटी पेटाने केलेल्या एका याचिका म्हणतो त्या याचिकेवर न्याय देत असताना माननीय हायकोर्टाने जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय सर्वप्रथम एक लोकशाही म्हणून आपण हा मान्य करायला शिकलं पाहिजे. आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने जो घेतलेला निर्णय आहे आणि जो महानगरपालिकेने घेतलेला निर्णय कोर्टाने ग्राह्य ठरवलेला आहे त्याला आपण रिस्पेक्ट द्यायला शिकलं पाहिजे. आपली मतभिन्नता असू शकते, कित्येक वेळा आमच्या मताप्रमाणेच किंवा माझ्या मताप्रमाणेच किंवा आमच्या पक्षाच्या मताप्रमाणेच किंवा सरकारच्या मताप्रमाणेच निर्णय लागतात असं नाही आणि तसं लागूही शकत नाही. परंतु अशा वेळी अल्टिमेटली जी व्यवस्था आपण मान्य केलेली आहे त्या व्यवस्थेने दिलेला निर्णय आपल्याला मान्य करावा लागेल. आता हा जर निर्णय मान्य करायचा नाही तर पुढे काय, तर आपण सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतो आणि जर सुप्रीम कोर्टाने पण मान्य नाही केला तर लोकशाहीने दिलेल्या तरतुदीप्रमाणे आपण 2/3 खासदार निवडून आणायचे आपल्या ताकदीने आणि मग घटनाच बदलायची जर वाटलं तर आणि वेगळा कायदा करायचा.